या झाडाच्या खाली एक शिवलिंग आहे, तो झाडाच्या मुलामध्ये आहे. त्याच मंदिराला आपण आज भेट देणार आहोत. मुंबई पुणे हवेवरून पुढे जाताना नडालगाव लागतं. आपण नडालगावात न जाता नडालवाडीच्या दिशेने वळायचं. थोडं पुढे आल्यावर रेल्वेचा एक बोदगा लागतो. त्याच्या शेजारी एक फार्म हाऊस आहे आणि त्याच फार्म हाऊसच्या भिंतीलगतच एक छोटा रस्ता दिसतो. तर त्याच छोट्या रस्त्याने पुढे चालत जायचं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण आज ज्या जागी उभा आहोत त्या जागेवरून इर्शालगड आहे, तो धुक्यामध्ये आहे सध्या. आणि इर्शालगडच्या पायथ्याला असणारं नडालमधलं हे पंचायती मंदिर आणि ह्याच पंचायती मंदिराच्या पाठच्या साईडला हे झाड आहे. या झाडाच्या खाली एक शिवलिंग आहे, तो झाडाच्या मुलामध्ये आहे. त्याच मंदिराला आपण आज भेट देणार आहोत. चला मग त्या मंदिराला भेट देऊ आपण. त्या रस्त्याच्या शेवटी दिसतो तर एक पिंपलाचं झाड आणि त्याच झाडाच्या पारंब्याच्या छायेखाली एक साक्षात महादेवाचं मंदिर दिसतं. मंदिराला छत नाही, भिंती नाहीत, पण इथे एक अप्रतिम शांतता वाटते. मंदिराबाहेर नंदी महाराज आणि देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक प्राचीन शिवलिंग आणि 2 मूर्त्या बघायला मिळतात. हे सर्व पाहून एक गोष्ट लक्षात आली. देवाला भेटायला भव्य दरवाजा लागत नाही, लागतो तो फक्त एक श्रद्धेचा एक पाऊल. ओम नमो पार्वती पते, हर हर महादेव.